वन नेशन वन इलेक्शन विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं। आवाजी मतदानाने हे विधेयक लोकसभेत स्वीकारण्यात देखील आलं। सत्ताधारी या विधेयकाचं समर्थन करतात तर विरोधक मात्र विधेयकामुळे मूळ राज्यघटनेला धक्का लागणार असल्याचा दावा करतायत। याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट आहे। जेपीसी के समय व्यापक चर्चा होगी और सब दल के सदस्य होंगे, उसमें डिटेल चर्चा होगी। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या 18व्या दिवशी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक देश एक निवडणूक यासाठी 129वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केलं। या विधेयकासाठी लोकसभेत आवाजी मतदानही पार पडलं। 269 मतं विधेयकाच्या बाजूने आणि 298 मतं विरोधात पडली आणि विधेयक लोकसभेत स्वीकारण्यात आलं। या विधेयकाला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने विरोध केलाय तर उद्धव ठाकरेंनीही काही सवाल उपस्थित केले। हमारी तो मांग रहेगी कि जेपीसी सरकार ने करे और चर्चा हो और जो भी निर्णय हो वो सारों से चर्चा करके हो। ये लोग एक देश एक संविधान एक चुनाव की बात करते हैं। जो लोग 8 विधानसभाएं भी एक साथ नहीं करा पाते हो, मौसम देख के तारीखें बदलते हो, वो लोग बात करते हैं एक देश एक चुनाव की। लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया आहे ही पारदर्शक असली पाहिजे आणि ती पारदर्शक झाल्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये। कारण आता जे काय महाराष्ट्रात घडलंय ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही आणि हे पटलेलं नसताना त्याच्या डोक्यावरती निवडणुका अशा पद्धतीने लादू शकल्या जात नाहीत। एनडीएचे सर्व घटक पक्ष वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूने आहेत तर 14 पक्ष विरोधात आहेत। सध्या हे बिल संसदीय समितीकडे पाठवण्यात आलंय। त्यावर समितीमध्ये चर्चा होईल, सर्व पक्षांची मतं ऐकून घेतली जातील, त्यानंतर पुन्हा नवीन विधेयक तयार होईल। मोठ्या प्रमाणावर पक्ष जे काही असतील आता त्यातले मेजर पक्ष याला पाठिंबा देतील अशी आमची अपेक्षा आहे। कदाचित चर्चेनंतर हे बिल स्टँडिंग कमिटीकडे जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर पुढच्या अधिवेशनात कदाचित शिक्कामोर्तब होईल अशी आमची अपेक्षा आहे। वन नेशन वन इलेक्शन विधेयक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते प्रत्यक्षात लागू होण्यासाठी 2034 साल उजाडण्याची शक्यता आहे। पण भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात सर्वच निवडणुका एकदाच झाल्यानंतर सर्व स्तरावरील राजकारण्यांना पुढचे 5 वर्ष फिरकण्याची गरजच उरणार नाही अशी चिंता व्यक्त होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।